माहिती सांगण्यासाठी सांगितलं की आपले नख जे नख वाढू द्यायचे नाही, आरोग्याच्या दृष्टीने आपण तोंडात बोट वगैरे घालतो, तर ते नख वाढल्यामुळे त्या नखांमध्ये घाण जाते आणि ते जंतू आपल्या पोटात जातात, त्याच्यामुळे आपल्याला आजार होण्याची संभावना राहते. म्हणून नख जर वाढले तर आपल्या आई वडिलांना घरी जाऊन सांगा नख काढण्यासाठी. तसंच कटिंग पण आपली जास्त वाढू देऊ नका. या वयात काही मुलांना राहते कटिंग वाढवण्याची सवय, पण केस वाढवू देऊ नका. तर केस पण कमी राहू देत जा. आई वडिलांना सांगायचं केस वाढल्यावर तर मला कटिंग करायचं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जेवण पण आपलं जे आहे पोळी भाजी रोजच्या जेवणात खायला पाहिजे. बाहेर वडापाव वगैरे असे पदार्थ अशा वातावरणात तर चुकून खाऊ नये. त्याच्यामुळे आपण बाहेरून ज्या दुकानांवरनं गोळ्या वगैरे घेतो, त्याच्यानंतर तेलकट पदार्थ खातो, त्याच्यामुळे आपण आपल्याला आजार होण्याची शक्यता असते. तसेच आपलं दिवसाचं कशामुळे आजार होतो सांगा, म्हणजे कशामुळे होतो सांगा बरोबर आहे. मच्छर. तो मच्छर तुम्हाला चावला की तुम्हाला काय होतो, डेंग्यू किंवा मलेरिया चिकनगुनियासारखे आजार होतात. पुन्हा अजून एक आजार आहे बघा, हत्ती रोग म्हणून आजार आहे. माहिती आहे का हत्ती रोग? हत्तीसारखा पाय मोठा होतो त्याच्यामध्ये. जर क्युलेक्स नावाचा डास चावला तर आपल्याला क्युलेक्स आणि ॲनाफिलस हे दोन जे मादी असतात आणि नर हे दोन्ही जर तुम्हाला चावले तर काय होते, डेंग्यू आणि मलेरिया होतात. आता हे डास न होण्यासाठी काय करायचं, आपल्या परिसरामध्ये स्वच्छता ठेवायची. तुमची शाळा आहे, शाळेच्या बाजूला एखादं काही बॉटल पडली किंवा एखादा टायर वगैरे पडला तर तुम्ही ते टायर्स म्हणजे असं उभं करायचं आणि त्याला काय करायचं, तुमच्या शाळेमध्ये थोडंसं तेल वगैरे असेल, रॉकेल वगैरे असेल तर त्या टायरमध्ये टाकायचं. काय होईल, त्याच्यामध्ये जी डास अळी असते ती डास अळीपासून मच्छर तयार होते आणि मच्छर तयार झाले की तो इन्फेक्टेड मच्छर असतो आणि तो आपल्याला चावला त्यामुळे काय होतो, मलेरिया डेंग्यूसारखे आजार होतात. ते न होण्यासाठी आपल्या घरी पण 7 दिवसाला आपली जी टाकी असते वापरायची, आपण जे आंघोळ वगैरे करतो ना ते पाणी यूज करतो, तो 7 दिवसाला 1 दिवस कोरडा पाळायचा. तर आपला रायगड जिल्ह्याचा बुधवार हां बुधवारी काय करायचं, तुमच्या घरी सांगायचं की आमच्या शाळेने सांगितलं की बाबा जी टाकी आहे वापरायची आपली ती कोरडी करायची, 1 दिवस कोरडा पाळायचा आणि बाकीचे दिवस 3 किंवा 4 दिवसाला आपली टाकी साफ करायची. काय आणि पाणी काय करायचं, झाकून ठेवायचं. कशामुळं, कारण ती डासाळी तयार होईल आणि ती डासाळी जर तयार झाली आणि तुम्हाला जर डेंग्यू मलेरियासारखे आजार झाले तर तुम्हाला थंडी भरेल. आणि पुन्हा तुम्ही सकाळी उठल्यापासून आता आदिवासी भागामध्ये ठीक आहे नाही, तुमच्या जवळचे मित्र वगैरे असतील तर रोज आपण आंघोळ करून यायची शाळेमध्ये. शाळा किती वाजता असते तुमची? 10 वाजता असते. तुम्ही उठता किती वाजता तुम्ही? 8-9 वाजता बरोबर. हां 7 वाजता. तर सकाळी 7 वाजता उठायचं. शाळेत आले की मोबाईल पाहायचा नाही. मोबाईलमुळे काय होते, आपले जे डोळे असतात ते कोरडे पडतात. सारखं कंटिन्यू पाहिल्यावर आपण मोबाईल सारखं तुम्ही असं लावता का आपण? नाही लावत हे का नाही, कारण कंटिन्यू मोबाईल पाहतो आपण. त्या मोबाईल पाहण्यावर काय होतं, आपले जे डोळे असतात डोळ्याखाली काय होतं, काळा काळा भाग तयार होतो बघा जास्त मोबाईल पाहिला की. जास्त मोबाईल पाहायचा नाही, जास्तीत जास्त वाचन करायचं. वाचन कशामुळे करायचं की आपल्या बुद्धीचा विकास होतो हे का नाही, कारण आपल्याला चांगल्या गोष्टी माहीत होतात. अशा माहिती होतात का आपल्याला बिना वाचल्याच्या. तुम्ही रोज काही ना काही वाचायचं, पेपर वाचायचा, जे मिळेल ते वाचायचं, पाठ करायचे, वर्गपाठ करायचे. ते कशामुळं, कारण तुमची जी म्हणजे बौद्धिक क्षमता असते त्याच्यामुळे वृद्धिंगत होते, वाढते आहे का नाही. आणि पुन्हा रोज तुमचा हे असेल ना, 1 दिवस रंगीबेरंगी ड्रेस, तर त्या दिवशी आपले कपडे स्वच्छ करा.